नमस्कार. जयंत जोशी यांचं उंबरा असा लेख वाचनात आला. मला खूप आवडला म्हणून मी तो वाचून दाखवते. उंबरा घराचा नव्हे मनाचा संस्कार. आज सकाळी घरात साधा प्रश्न चर्चेला आला, घराला उंबरा असावा का नाही. निमित्त होते नातवाच्या मौजीचे. एक बाजूला परंपरेचा आग्रह होता, दुसऱ्या बाजूला आधुनिक फ्लॅट संस्कृतीचा तर्क होता. वरवर पाहता विषय छोटा वाटला, पण छोट्याशा चर्चेने एक मोठा प्रश्न समोर आला. उंबरा म्हणजे नेमकं काय? उंबरा म्हणजे केवळ दाराशी बसवलेला दगड, लाकूड किंवा मार्बलची पट्टी नव्हे. उंबरा म्हणजे घरात प्रवेश करण्यापूर्वी मनाला मिळणारी शांत आठवण, मानसिक अवस्थेला जाणीव करून देणारे प्रतीक. म्हणून घराला उंबरा असणे ही केवळ परंपरा नाही, ती जीवनातील मर्यादा, नम्रता आणि सजगता देणारी सुंदर आठवण आहे. पूर्वीच्या काळी उंबऱ्याची भौतिक गरज होती. बैठी घरं होती, अंगण होते, माती होती, धूळ होती, किडे मकोडे होते. उंबरा घरचे व बाहेरच्या गोष्टीपासूनचे संरक्षण करायचा. या भारतीय संस्कृतीने व्यवहाराला नेहमीच संस्काराची जोड दिली. म्हणून उंबरा फक्त संरक्षणासाठी नव्हता, तर तो स्मरणासाठीही होता. आज फ्लॅट संस्कृती झाली. दाराला सेफ्टी डोर आले, टाईल्स आले, आधुनिक बांधकाम आहे. त्यामुळे उंबरा भौतिक गरज कमी झालेली आहे, पण मानसिक गरज कमी झालेली नाही, उलट ती अधिक वाढली आहे. कारण आज घरात धूळ कमी येते, पण ताण जास्त येतो आहे. किडे मकोडे कमी येत आहेत, पण चिडचिड, अहंकार आणि अपेक्षा जास्त येत आहेत. म्हणूनच उंबरा अधिक महत्त्वाचा ठरतो. बांधकामाचा भाग म्हणून नव्हे, तर जाणीवेचा संस्कार म्हणून. उंबरा पायाला क्षणभर थांबवतो. पाय थांबला की मनही क्षणभर जागे होते. तो जणू सांगतो, तू घरात प्रवेश करतो आहेस. बाहेरचा ताण, राग, अहंकार, कटुता दाराबाहेरच ठेव. घरात येताना प्रेम, आदर, संयम आणि विनम्रता घेऊन ये. उंबरा आपल्याला मर्यादा शिकवतो. बाहेर आपण कितीही मोठे असू, पद, पैसा, अधिकार, प्रतिष्ठा काहीही असो, पण घरात प्रवेश करताना मात्र प्रथम माणूस म्हणून यायला हवे. घरात येताना आवाज कमी हवा, अपेक्षा कमी हव्यात, समजूत अधिक हवी, आदर अधिक हवा. आमच्या लहानपणी घरात एक दंडक होता, 7च्या आत घरात. त्यावेळी तो नियम बंधन वाटत नव्हता, तो मर्यादेचा संस्कार होता. आज काळ बदलला. आज आमचीच मुलं आम्हाला सांगतात, सकाळी 7च्या आत आणि संध्याकाळी 7 नंतर घराबाहेर जाऊ नका. बेधुंद वाहन चालकांचा धोका वाढलेला आहे. कारणे बदललेली आहे, काळ बदललेला आहे, परिस्थिती बदललेली आहे, पण मर्यादा ही जाणीव आजही तितकीच आवश्यक आहे. खरे तर हा उंबरा प्रत्येक काळात वेगळ्या रूपाने आपल्या आयुष्यात येतो. कधी तो आईवडिलांच्या शिस्तीत असतो, कधी मुलांच्या काळजीत असतो, कधी तो संस्काराच्या स्वरूपात असतो, तर कधी सुरक्षिततेच्या सूचनेत असतो. पण त्याचा मूलभूत संदेश एकच, थांबा, सजग व्हा आणि मग पुढे जा. मराठीत उंबरठा नावाची एक अर्थपूर्ण चित्रपट आला होता. ह्या चित्रपटात उंबरठा हा केवळ दाराचा भाग राहत नाही, तर तो माणसाने ओलांडण्याच्या किंवा जपायच्या मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक मर्यादांचे प्रतीक बनतो. प्रत्येक नात्यालाही एक उंबरा असतो. पती-पत्नीच्या नात्याचा उंबरा म्हणजे परस्पर आदर, आई, वडील आणि मुलाच्या नात्याचा उंबरा म्हणजे प्रेमातील संयम, सासू, सून, भाऊ, बहीण, आजी, आजोबा आणि नातवंडे. प्रत्येक नात्याचा उंबरा म्हणजे मर्यादा. हा उंबरा ओलांडताना नात्यात कटुता येते. हा उंबरा जपला की घरात शांती राहते. उंबरा बसवायचा की नाही यावर मतभेद होऊ शकतात, पण उंबऱ्याचा अर्थ समजून घ्यायचा की नाही यावर मतभेद होऊ शकत नाही. अर्थ लावला तर भीतीपोटी लावू नये, पण लावला तर जागृतीपोटी लावावा. तो लावला तर अंधश्रद्धा म्हणून नव्हे,
तर लावला तर मनात रोज आठवण करून देणारे प्रतीक म्हणून लावावा. आणि उंबरा नसेल तरी त्याचा अर्थ घरात असायलाच पाहिजे. सद्गुरू वामनराव पै म्हणतात, तूच आहे तुझा जीवनाचा शिल्पकार. या वचनाचा अर्थ असा की आपल्या घरातील वातावरणाचा शिल्पकारही आपणच आहोत. घरात शांतता ठेवायची की वाद वाढवायचे, प्रेम जपायचे का अहंकार वाढवायचा, संवाद ठेवायचा का संघर्ष, हे आपणच ठरवतो. सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आणखीन एक महत्त्वाचा विचार सांगतात. माणसाने कुठे थांबायचे हे माणसाला कळलेच पाहिजे. खरं तर उंबरा हेच शिकवतो. उंबरा म्हणजे थांबण्याची कला. बोलण्यापूर्वी थांबणे, राग व्यक्त करण्यापूर्वी थांबणे, आरोप करण्यापूर्वी थांबणे, निरोप घेण्यापूर्वी थांबणे, सर्वात महत्त्वाचा म्हणजे अहंकार नात्याच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी थांबणे. म्हणून उंबरा घराच्या दाराशी असला तरी त्याहून महत्त्वाचा उंबरा मनात असला पाहिजे. शब्दांना उंबरा हवा, रागाला उंबरा हवा, अहंकाराला उंबरा हवा, अपेक्षेंना उंबरा हवा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मीपणाला उंबरा हवा. उंबरा म्हणजे स्वतःला विचारण्याची सवय. मी घरात काय घेऊन जात आहे, प्रेम का तणाव? ज्या घरात हा प्रश्न रोज विचारला जातो ते घर फ्लॅट असो, बंगला असो की झोपडी असो, खऱ्या अर्थाने संस्कारित. शेवटी उंबऱ्याचा खरा संदेश एवढाच. दाराचा उंबरा घराचं रक्षण करतो आणि मनाचा उंबरा नात्यांचं रक्षण करतो. काळ बदलतो, कारणे बदलतात, नियम बदलतात, पण माणसाने कुठे थांबायचे हे कळणे कधीच कालबाह्य होत नाही. म्हणूनच घराला उंबरा असो किंवा नसो, घरात प्रवेश करणाऱ्याला प्रत्येक मनाचा उंबरठा असायलाच हवा. कारण घर विटा सिमेंटाने बांधले जाते. घरपणाला मर्यादा, नम्रता हे आणि प्रेमाने घडतं. पुन्हा सांगते, घर विटा सिमेंटने बांधलं जातं, पण घराला घरपण, मर्यादा, नम्रता आणि प्रेमानेच येतं. हा सुंदर लेख वाटला जयंत जोशी यांचा. आला तसा वाचून दाखवला. तुम्ही ऐकता त्याबद्दल खूप धन्यवाद.